विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हाँ सर बूम डाऊन हाँ सर ठरल्याप्रमाणे मंदिराची परवा संध्याकाळी ओसी आली। मला वाटतं सीसी ओसी प्लॅन पास आराखडा मंजूर महानगरपालिकेचा। हे मंदिर कुठेही 1 इंचही अनधिकृत नाही। याला सीसी पण आहे, याला ओसी पण आहे आणि म्युनिसिपालिटीने हे मंजूर करून त्याची ओसी आता आमच्या हातात दिलेली आहे। आर्किटेक्ट हे संजय आमचे आर्किटेक्ट आहेत। थोडे जवळ आहे, हलवू नका यार संपदा। आणि गेले 3-3.5 वर्ष ही टीम इथे काम करते आहे। साधारण 1500 टन पाषाण वापरले गेला। सालेम या तमिळनाडूतील भागातून हा दगड प्राप्त करण्यात आला। मुर्डेश्वर कर्नाटक इथे त्याचं कोरीव काम झालं। याच्यात कुठेही सिमेंट स्टील असे कुठलेही केमिकल युक्त काही वापरण्यात आलेलं नाही। प्राचीन काळी जसं लॉक लावून दगड लावायचे तशी इंटरलॉकिंग सिस्टीमनी हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे। मला सांगायला भीती वाटते, पण वास्तुविशारदांचं म्हणणं आहे की 500 वर्ष या देवळाला काहीच होणार नाही। म्हणजे आपल्या सगळ्यांच्या 10 पिढ्या गेलेल्या आहेत। म्हणजे ठाण्याच्या जडणघडणीमध्ये याच्या पुढे देऊळ हे देऊळ एक साक्षीदार असेल। या देवळाला जागा महापालिकेने दिली आणि आज हे सुंदर देऊळ जवळजवळ आतमधलं काम पूर्ण झालं। बाहेर सर्व काम बाकी आहे। लाइटिंग पूर्ण झालेलं आहे आणि प्रेक्षणीय स्थान पर्यटनासाठी प्रेक्षणीय स्थान म्हणून आता हे नावारूपाला येईल अशी आम्हाला आशा आहे। हे देऊळ तुळजाभवानीचं असेल। या देवळाच्या सुरुवातीला म्हणजे प्रवेशद्वाराच्या बाजूला कालभैरव असेल, एका बाजूला कालीमाता असेल। प्रथेप्रमाणे जे 2004 साली आम्ही तिथे बाजूला तुळजाभवानीचं मंदिर बांधलं होतं, तशीच पूजा अर्चा सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे होईल। जसं तुळजापूरमध्ये जे काही 365 दिवस होतं ते ह्या मंदिरात करण्यात येईल अशी आशा आहे की हे मंदिर प्रति तुळजापूर म्हणून पुढे येईल। याच्यात टोटल इथे जे खांब बघताय हे 21 एका भाषणामधून तयार केलेले खांब आहेत। अखंड खांब आहेत। 26 खांब मिळून हे पूर्ण मंदिर जे आहे ते उभं आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक खांबाच्या खाली आपण एक बघितलं तर एक बत्तीचं एक पेज आहे, बत्तीचं एक एलिमेंट आपण हे मंदिर जे आहे ते 3 भागात डिवाईड आहे। एक आहे एंट्रन्स, एक आहे महामंडप आणि एक आहे गर्भगृह। 30 भागापासून डिवाईड केलं। हे अगदी प्राचीन मंदिरं जेव्हा आपण किंवा जे काही आर्किटेक्चर व्हायचं किंवा जे कन्सेप्ट व्हायचं हेमाडपंथी जी स्टाईल होती किंवा आहे त्या पद्धतीनेच आपण हे मंदिर जे आहे हे पूर्ण पाहण्याचं आहे। तर अजून एक वैशिष्ट्य मला सांगायला आवडेल की वैदिक शकामध्ये नवग्रहांना खूप महत्त्व आहे।
ते नवग्रहाची पूजा करणं किंवा त्याचा एक सन्मान करणं हे सगळ्यांनाच आवडतं. सगळे नवग्रहाची रचना आपण बरोबर मंदिराच्या जवळची केली आहे. पूर्ण नवग्रह ते स्थापित होत आहे आणि पूजापर्यंत ते रेडी आहे. वीस हत्ती तुम्ही हत्ती बघितले तर गजरूप बघितलं तर त्याच्यात मिलीमीटरचा सुद्धा फरक नाही. म्हणजे इतकं अप्रतिम कोरीव काम मुर्डेश्वरला झालं आहे की तुम्हाला हत्ती बघताना त्याची ती एकसंगता त्याच्यातला एक इंचही त्याच्यामध्ये कुठे फरक पडला. हा जो दीपस्तंभ झाला आहे तोही पाषाणातच तयार झालेला आहे. 108 दिव्यांचा तो दीपस्तंभ आहे. हे प्राचीन मंदिरांचं सगळं विशेष जे आहे ते डोळ्यासमोर ठेवून या मंदिराची ह्या आर्किटेक्ट आणि या कल्पकाशा आमच्या मित्रांनी संगीत लोक यांनी तयार केलेली आहे. आता यामध्ये जे आपण डिझाईन एलिमेंट बघतो ते ओरिजिनल जे तुळजापूरचं मंदिर आहे त्या मातीच्या मंदिरामध्ये सगळे डिझाईन एलिमेंट आपण इथेही वापरलेले आहेत आणि त्या डिझाईन एलिमेंटमधनं आपण हे सगळं नक्षीकाम जे आहे ते इथे साठवलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुळजापूरची निर्मिती होती अगदी तसंच कोणालाही मानता येणार नाही पण त्याची प्रतिकृती इथे निर्माण करण्यात आली. आणि मला याच्यात कुठेही दगडाशिवाय काय म्हणजे पाषाणाशिवाय काहीच वापरलं नाही. म्हणजे पायऱ्यांपासून गर्भगृहातील देवीचे जे बसणार आहे ते सगळं पाषाणातनं तिथे निर्मिती होतं. कळस सुद्धा पाषाणाचा म्हणजे कळस ज्याच्यावर बसणार आहे तिथपर्यंत पाषाण. आता मला तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण द्यायचं ते म्हणजे 29 तारखेला 4 वाजता त्याच्यावरती कळस चढवणे. त्याच्या आधी सकाळपासून त्या कळसाची पूजा करणे. आता मंदिर तसं पूर्ण झालेलं नाही कारण का कळस नाही. आता त्याच्यावरती कळस लावण्याची वेळ ही 29 तारखेला 4 वाजता मुहूर्त आहे. 4 वाजता एक ब्रह्मचारी त्या कळसाला घेऊन, मला माहीत नाही त्याच्या मागचं विधिशास्त्र काय सांगतं, पण मला जे सांगितलं गेलं ते असं आहे की जो ब्रह्मचारी तो कळस घेऊन वरती जाईल आणि तो कळस तो ब्रह्मचारी त्या देवळाच्या म्हणजे त्या पूर्ण स्ट्रक्चरच्या वरती जिथे कळस बसायचा आहे तिथे ठेवेल. आणि मग सकाळी 30 तारखेला माननीय शरद पवार साहेब आणि आमच्या वहिनी साहेब यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल 9:55 आणि हे मंदिर पूर्ण म्हणजे लोकांसाठी जनसामान्यांसाठी खुलं करण्यात येईल. या मंदिरावरती कोणाचाही ताबा नसेल. या मंदिराचा म्हणजे या मंदिराला कोणी प्रवेश करायला कोणी हे त्याच्यावरती कुठल्याही कोणाचंही बंधन नसेल. हे मंदिर सर्वसामान्यांच्या सेवेसाठी त्यांचं श्रद्धास्थान म्हणून पुढे आणण्यात येईल. अशी व्हावी, प्रति तुळजापूरची ओळख याला मिळावी अशी आमची आई भवानीच्या चरणी प्रार्थना पण आहे. कारण का शेवटी तुळजा भवानीचं वैशिष्ट्य काय तर तुळजा भवानी ही साक्षात शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलेली देवी आहे. तिच्या पावन आशीर्वादानेच महाराजांनी राज्याची निर्मिती केली होती. मी स्वतः तुळजा भवानीचा मोठा भक्त आहे. फक्त मी ढोलताशा वाजून पुढे जातो. वर्षातनं 2-4 वेळा तुळजाभवानीला जातो. जे काही साग्र संगीत विधी करायचे असतात ते विधी करतो आणि परत येतो. आणि
आणि माझ्या मनात हे पूर्वीपासून होतं, लहानपणापासून होतं, जेव्हापासून मी राजकारणाला जातो की अनेक मंदिर आपण बांधतो. आता मी खंडोबाचं मंदिर बांधलं, स्वामी समर्थांचं मठ बांधला, शंकर महाराजांचा मठ बांधला, पण मी कधीच देऊळ बांधून त्याची प्रसिद्धी त्याच्या मागे कधीही लागलो. पण हे देवळाचं मी काय इतकं करतोय, तर हे पहिलं देऊळ आहे जिथे अनधिकृत बांधकामाचा स्पर्श देखील नाही. जे साधारण लोक म्हणतात काय ते बांधलं असेल रस्त्यावर, ते बांधलं असेल जमीन हडपून, नाही. ही त्याची सीसी आणि ही त्याची ओसी. ही सीसी ही ओसी महानगरपालिकेने सही करून दिलेली आमच्या हातात आहे. आणि म्हणूनच आधी पत्रकार परिषद घेतली की पूर्णत्वाला गेलेल्या मंदिराचा ओसी आमच्या हातात आहे. त्यामुळे वापर परवाना ज्याला म्हणतो तो वापर परवाना आमच्या हातात आहे. आणि त्यामुळे 30 तारखेला जेव्हा आमचे श्रद्धास्थान, आमचे प्रेरणास्थान, आमचे भाग्यविधाते शरद पवार साहेब आणि आमच्या वहिनीसाहेब जेव्हा हा देवळाचं लोकार्पण करतील तेव्हा हे सीसी आणि ओसी असलेलं मंदिर, तेव्हा जे कोण हे बघणार असतील त्या सगळ्यांना 30 तारखेला आपण लोकार्पण समारंभाला याच. पण संध्याकाळी 8 वाजता आपण महाआरती ठेवली आहे. या देशात शांतता नांदावी, हा देश सुजलाम सुफलाम व्हावा, या देशातली शेतकऱ्यांची संकट दूर व्हावी, या देशातली बेरोजगारी दूर व्हावी, हा देश माझा देश विकसित व्हावा, या देशामध्ये निर्माण होत चाललेली द्वेषाची संस्कृती लुप्त व्हावी, आई भवानीच्या हातातला हा देश असाच पुढे जात राहावा, त्याच्यासाठी महाआरती ठेवलेली आहे. त्या महाआरतीमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं. आपण लोकार्पण समारंभ 9:55 आहे, त्याच्यातही सामील व्हावं, महाआरतीतही सामील व्हावं. आणि रात्री 10 नंतर इथे बहुजन संस्कृतीचा गोंधळ रात्रभर चालणार आहे. पारंपरिक गोंधळ जो असतो तो चालणार आहे, त्यालाही आपण उपस्थित राहावं अशी मी तुम्हा सगळ्यांना जे कोणी हे बघतायत त्यांना विनम्र हात जोडून विनंती करतो. आणि आपण सगळ्यांनी या, हे आपलंच आहे असं समजून या, एवढीच या ठिकाणी. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.